आहे पहिल्यांदा ऐकड बघतो. बर साहेबा, पत्रकारांना आमच्या टेबलवरचं आम्ही काय पत्र लिहित असू ते बघायचा अधिकार आहे का? हो तुमच्या बापाने घेतला. आता परत ते बापाने नाही बाप ते काय म्हणजे ते तुम्ही आम्ही काय लिहितोय ते आमचे काही गोपनीय पत्र तुम्हाला बघायचा अधिकार आहे का? बाबा तू मला मुद्दा सांग, मी त्यासाठी झालेलो आहे. काय झालं मला सांगशील का? काल एक पत्रकार आला, ती बाई तिथं पत्र लिहिली. ओके. आणि तिने पत्र लिहिलं. कोण पत्रकार? कोण माहिती? कोण शेख ती कोण कुठलाही माहित नाही मला. उमेर शेख का? मग तुला माहिती घे चांगला. मग मला माहित नाही. मी मला काय वाटलं करायला लावलाय. नाही करा ना तुम्ही म्हणजे बघा पत्रकार करता का काय तुम्ही? मला इतकी काय माजली का काय झालं? आणि तिच्या टेबलवरती ती पत्र लिहिली, तिने सही केली. ते पत्र आमचं ऑफिशियल डिसिजनचं पत्र होतं, म्हणजे माझ्या सहीला नंतर येणार. मला त्याच्यामध्ये मेमो द्यायचे. तो म्हणला हे पत्र बघा त्यांनी असं का असं लिहिले याचं मला विचारणा करायची. त्याच्या आताच तुम्ही पत्र घेताय व्हायरल करताय. मग तुला म्हणजे याच्यावर गुन्हा दाखल. काय विषय होता? ते विषय काय होता? आमच्या ठेकेदाराचा विषय. बरं त्याचे असं लिहिलेलं आहे की याचा खुलासा शेलार साहेब करणार आहे. मला बातमी आली होती. करणार आहेस का? मला काय करायचं खुलासा? जा तिकडे. मला काय गरज चालली कोणाला? त्याला मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. मी पण जर्नलिझमचा मला सांग, मला गुन्हा दाखल करायचा. माझ्या टेबलवरती माझ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जो पेपर अजून तयारच झालेला नाही त्याची तुम्हाला फोटो काढायचा काय अधिकार? मी काय सांगतोय तुला, म्हणजे मी तर नाही केलं. मी कधी करतो का? मी करतो का? मी करतो का कधी? काय व्हायचं ते होऊ दे. अरे बाबा तू नीट, मी काय म्हणतोय मला माझी बातमी कुणी करायची नाही. वागत नाही. मी केली का? ठेकेदार बोकांडी बसा. मला काय ठेकेदार माझ्याकडे जबाब नाही. अरे बाबा काय काम केलं मग त्याचं कुणी काय शोधलं नाही. अहो बसा ना साहेबा, बसा साहेबा. आम्ही काय हा या नाही चालत. माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे, चालत नाही प्रशासनात. अरे बाबा मित्रा, मी नाही काय बोलणार. मी खुलासा नको बोलू ना भाऊ. अरे तिकडे माझ्या पुढे उघडायचं. अरे बाबा ते काय तो विषय नाहीये. विषय असा आहे, मी काय जबरदस्ती करणार आहे का कुणावरही? तुला म्हणजे बोलायचं झालं, मी म्हटलं ना, मी नेहमी म्हणतोय माझं परवानगी घेतली का? नाही ते का ते उघडलं म्हणजे परवानगी तुला विचारतोय मी आत्ताच विचारतोय. नाही बोलायचं तुला. आणि हे बघ तुला म्हणजे हे एवढं तर मान्य ना की तुझ्या माझ्यामध्ये जर नियम फारसे येत नाहीत का? येतात. नाही ना, तू असं कधीच केलं नाही ना. मी काय म्हणतो, मी तुला ते विचारलं आलोय. मी सकाळी आलोय, आता नाही. सकाळी आलोय मी, सकाळी आलोय. प्रॉपरली विचारलं. मग तू नाही भेटला, मग कदमांना भेटलो तर ते कदम जरा बिझी होती, म्हटलं मी चाललो. नाही पण त्यांनी लगेच तिकडचं काम आटपलं. नाही ना, मी नाही करणार, मी करतच नाही. अरे मग तू एक तर बोल किंवा ऐक, काहीतरी एक कर. मी नाही बोलणार. अरे मी काय म्हणतो रे, का बोलणं तर नाही रे प्रश्न. हे बाबा जाऊ दे. मग मी जाऊ का? जाऊ नाही, जाऊ का? नाही, मी काय म्हणतो आणि का बाकीचे विषय आहे, पण मला आता जेवायला जायचंय. तुला असं जेवायचं असेल प्लीज. हे सगळ्यात बेस्ट. तो चष्मा पुस, त्याच्यावर हे म्हणजे डोळे हे होतात. अरे नको सरकू रे. केली ना मजबूत गुन्हा दाखल करीन मी. माझी बदनामी झाली. माझी बदनामी तू करतोस, मी नाही करत. दुसरं कोणी करू शकत नाही. तू मला सांग, तुकाराम मुंडे, ऐक ना जरा ऐक ना. अरे डिफेमेशन म्हणतात त्याला.
तर त्याला करेल ना मी. अरे कुणी अडवलं तुला? ते कुणी करतं, ते कुणी करतं आणि सगळ्यात जास्त चुकीची माणसं करतात. मला काय लक्षात ठेव, चुकीचंच का तू? मी चुकीचा नाही. किंवा तुला एवढा अधिकार नाही का? किंवा तुला प्रेमाने सांगता येत नाही का? मला गुन्हा दाखल झाला पाहिजे. किंवा तो नागरिक नाही का? अरे गुन्हा दाखल झाला, आणि साक्षीदार माझ्याकडे तू ऐकतच नाही. जाऊ दे, मॅडमला बोल, जाऊ दे. चल मला माझ्याकडे 2 साक्षीदार आहेत. तू ऑफिशियली बोलणार असेल तर बोल. 2 साक्षीदार आहेत. अरे 100 असू दे. या मॅडम. मॅडम काय काल घडलं ते सांगावं याला. बसा 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 मॅडम. थांबा जरा 1 मिनिट मॅडम. खूप महत्त्वाचं आहे, ती बातमी आलेली आहे. हां, तुमचा सायबरवर विश्वास आहे? हां, आणि नाही आणि माझ्यावर विश्वास आहे का? मला बघत आलेलं आहे ना, मी दुसरी बाजू, मी दोन्ही बाजू मांडणारा माणूस आहे, बरोबर आहे ना रे? हां, तर काय झालं मला सांगा. 1 मिनिट. नाही नाही तू काय बोल. नाही इंग्लिश पण नाहीये पण माझे नाही नाही हिंदी मराठी मराठी. हां हां, तुमचं नाव काय मॅडम? गीतांजली झाली आहे. आणि काय झालं नक्की, काल काय झालं? ते पत्रकार आले, त्यांनी तक्रार दाखल केली होती. तर त्याच्या अनुषंगाने काय तक्रार होती त्यांची? काय पोलीस व्हेरिफिकेशन बद्दलची होती. पोलीस काय? पोलीस व्हेरिफिकेशन. बर. तर त्या अनुषंगाने त्यांनी दाखल केली होती तक्रार. हां, तर मग तुमच्या ओळखीचे आहेत का पत्रकार ते? नाही, नाव वगैरे माहिती आहे तुम्हाला? शेख म्हणून आहे. उमेर शेख. उमेर का वेगळं? मुझम्मिल शेख. बरं. हां, आणि पत्रकारिता म्हणजे कुठलं परिपत्र, म्हणजे हे त्यांचं टाइम्स ऑफ महाराष्ट्र. टाइम्स ऑफ महाराष्ट्र. त्यातच बातमी मी पाहिली. हां, बरं. काय झालं? मग ते आले, ते म्हणले की माझ्या तक्रारच्या अनुषंगाने तुम्ही काय कार्यवाही केली? मला अजून चालू आहे, अजून तो सह्या नाही झाल्या असं म्हणलं त्यांना. ते म्हणले की तुम्ही एवढं लेट कसं काय करता? अधिकारी विजिट त्याच्याकडे डबल चार्ज आहेत म्हटलं. तर मग अजून सगळ्यांच्या सह्या नाही झाल्या की मी तुम्हाला कळवते. बरोबर आहे. हां, फाईल दिवस होती. हां. त्यांनी घेतली फाईल आणि म्हणजे मी पण दाखवली त्यांना की हे बघा की नाही नाही क्लिअर करा, त्यांनी घेतली का तुम्ही दाखवली? म्हणजे त्यांनी विचारलं तिथे समोर होते ना, हां. त्याच्यामुळे तुम्ही बघितली फाईल. मी त्यांना दाखवलं. त्यांनी विचारलं का तुम्हाला? मी त्यांना दाखवलं. अच्छा, मग तुम्ही दाखवलं. बरं, व्हेरी गुड. दाखवलं त्यांना. हां हां, की बाबा गुड गुड गुड. प्रोसेस चालू आहे आमची, ह्याच्यावर अजून सह्या नाही झाल्या. झाल्या फायनल आमचं डिस्कशन चालू आहे. व्हेरी गुड. झालं की तुम्हाला कळवते. बरोबर आहे. त्यांनी डायरेक्ट वाचली ते, फोटो घेतला आणि सरांकडे आला. हां, अच्छा. मग तू त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार आहे का केला आहे का काय झालं आहे? दाखल नाही केलं गुन्हा, नाही अजून. अच्छा, दाखल नाही केलं. बरं, ठीक आहे ठीक आहे. मग कारण का म्हणजे बातमी अशी आली आहे की रमेश शेलार जे तुमचे अधिकारी आहेत. बघा मॅडम, मी आहे ना, मी खरा माणूस आहे. मी तुम्हाला मी कॅमेरा चालू आहे ना, माझा कॅमेरा स्वतः चालू असतो. हा पुरावा माझ्या विरुद्ध सुद्धा जाऊ शकतो जर मी काही चुकीचं केलं तर. मला तुम्ही ओळखता, मला ओळखता की नाही? माझं नाव काय? हां, म्हणजे तसं नाव नाही. ठीक आहे. हां, बट एनिवे विषय काय माहिती आहे का, जर खरं झालं असेल ना तर खरं करा हे म्हणणारा मी माणूस आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभं राहणार. तर तुम्ही अजून गुन्हा दाखल केला नाही आहे कुठल्या, म्हणजे जर म्हणजे असं त्यांना सांगितलं. बातमी तुम्हाला बघायची, बातमी बघितली का तुम्ही? वाचली आहे का? हां, नाहीतर मी तुम्हाला बातमी सुद्धा दाखवीन. हां, पाठवतो ना तुला. मग कशाला पाठवायची? हां, मुद्दा काय माहिती आहे का की जर चुकीचं असेल ना तर तुमच्या मागं फक्त कुणी असायची गरज नाही, तुम्ही एकटे पास आहे. हां, पण मी मात्र असणार. पण चुकीचं नसेल ना तर आपल्याला ह्यामध्ये पडायचं नाही आहे. तो माणूस काय तुम्हाला त्रास द्यायलाच आला आहे किंवा वगैरे असं नाही आहे. मला खरी गोष्ट कळायची कारण मला ती फक्त बाजू कळाली. बरं, त्यांनी असं म्हणलं, हे खरं आहे का मला सांगा फक्त की तुमचे जे अधिकारी आहेत रमेश शेलार साहेब त्यांनी सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा असं म्हणलेत का तुमचे अधिकारी? अरे मी ते बातमीमध्ये आलेलं रे. अच्छा, हां, तुम्ही बोलणार आहात का साहेब? बरं, माझं म्हणणं काय नाही संपलं. तुम्हाला कुणी बोलवलं आता? मी बोललो. हां, साहेबांनी बोलवलं ना. मी तेच म्हणतो ना, मी काय त्या बातमीच्या ह्याच्यावर चालतं, ती बातमी खरी आहे का खोटी आहे तिची सत्यता अरे मी त्यासाठी आलो. तुम्ही तिच्या ह्याच्यावर चालताय त्या बातमी. तुम्ही बोलणार असेल तर तुमचं बोलू ना साहेब. असं काय करता साहेब? ठीक आहे. मला हे असं कुणी येईल ऑफिस मध्ये घेऊन जाईल, इथून पुढे आपल्याकडे कागद वाचवा आणि मी आहे या गोष्टी. नाही, आता मी तुम्हाला सांगू का, हे तर माझे मित्रच आहेत.
मी काय म्हणतो माहिती का, मित्र जरी नसते ना तर मी तुम्हाला खरा सल्ला देईन. मी तुम्हाला खरं सांगू का, मी सांगतो, मी तिसरा माणूस आहे. मी कधी केले का, मी कधी चुकीचं केलंय का? हां, किंवा म्हणजे मला तुमच्याबद्दल आता मी सकाळी आलो होतो, मला माहिती नाही बरं का ते तुम्ही होता म्हणून. ये ना मित्रा, ये आता ये बाबा, तुझं काम म्हणजे काम ते थांबायला नको. तर विषय असा आहे की मी तुम्हाला योग्य ते सांगू का कालचं, हो का ताई, कसं आहे माहिती आहे का, तो पत्रकार आहे का नाही हा विषय नाही, तो नागरिक तर आहे. हां, त्यानं एक अर्ज दिला आहे. हां, त्याला त्याच्या अर्जाची माहिती मिळण्याचा त्याचा अधिकार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, सरकारी जे काही कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कागदपत्र असतात. एक गोपनीय असतात आणि एक जो कागद अजून बनलाच नाही, जो बनणार आहे तिने मांडलाय, त्याच्यात आम्हाला दुरुस्त्या करायच्या, त्यात लिहायचंय. साहेब मी एक रिक्वेस्ट बोलता राव तुम्ही, साहेब, काही सांगताल काही नियम पाळताल. पण जाऊ दे, मग मी याच्यापुढे काय बोलत नाही. तुम्ही तुमच्या अधिकारी ठीक आहे. नाही काय होणार नाही ताई, मी तुम्हाला सांगतो ना की म्हणजे माझ्या ओळखीतले आहेत. तुम्ही जोपर्यंत चुकीचं काही करत नाही ना तोपर्यंत मी तुमच्या पाठीचे आहे. तुम्हाला लिहिलंय ते चुकीचे, मी काय म्हणतोय, व्हायरल करून आम्हाला दाखवून उपयोग नाही, आम्हाला त्याच्यावर आमचे शेरे मारायचे. मी काय म्हणतोय ताई, ऐका, मी ह्यांच्याशी सुद्धा बोलायला तयार आहे, तुमच्याशी सुद्धा बोलायला तयार आहे. माझं म्हणणं काय की तुमच्याशी संबंध आला असेल ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं व्यक्तिगत सांगतो, व्यक्तिगत. हां, आणि हे फक्त माझ्या सुरक्षेसाठी आहे. मी प्रत्येक वेळी टाकतोय का, कधी बघितलं का तुम्ही टाकतो? एवढं माझे ना दिवसाचं आहे ना 1.5-2 तासात होतं. मला काय म्हणायचं माहिती का, नाही मी इकडे आलो तर मी ऍक्च्युली बंद करतो. नाही मला पूर्ण करू द्या. त्यांना तो अधिकार आहे, मी करतो. मी रजिस्टर बघतो, त्याचे फोटो आता मी काढून आलो आहे. मागणी करून बघा ना. मी काय म्हणतो, मागणी करायची गरज नाहीये, कारण का नसेल झाले ना आम्ही काय करतो तेच तुम्ही त्याच्या अगोदर ताई. मी काय म्हणतो ताई, तुम्हाला पटेल बघा, मी काय सांगतो ते तुम्हाला पटेल बघा. आता मी काय म्हणतोय बघा, मी काय म्हणतोय, एकतर मला बोलू द्या, नाहीतर तुम्ही बोला, दोन्ही बोला. कायदा दाखवा. अरे मला कळते आमच्या पत्रावर आमच्या सह्याच नाही कुणाच्या अजून झाल्या आणि तुम्ही फोटो काढून घेत नाही. कशासाठी? मी काय म्हणलं, काय करायचं होतं तुम्हाला, मतलब काय साधायचं? आता बघा तुम्ही तिथं बघा. आता मी यांना म्हणतोय की मी बोलू का तुम्ही बोलणार आहे? काय तुम्ही बोलू नका, नाही मी खरं ते सांगतोय, कारण मी त्यातनं गेलेलो आहे. हा, की नागरिक म्हणून त्यांचा पूर्ण अधिकार आहे. नागरिक, अरे तुझं तुम्हाला हे बोलू देते, तुम्हाला वाटलं तर माझा नंबर घ्या, मला नंतर फोन करा, मी तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन तुम्ही ठरवा. जाऊ दे, काय बोलतो रे तू, काय बोलतोय तू? ठरवले असतात, जाऊ दे, मग मी जातो. नाही, ही इज नॉट टॉकिंग राईट. हे गलत आहे. मी काय म्हणतो, ऐकायला सुद्धा तयार नाहीये. मग मी कशाला मध्ये पडू? मी नाही म्हणलं पडणार मध्ये याच्या. मी काय आलो माहिती का, मी तुला सांगतोय, नाही असं मी तुला काय सांगतोय, सण सांगतोय. मी तू ऐकणार आहेस का माझं? माझं रिलेशन सगळं ठीक आहे. मी काय म्हणलं माहिती का, की हा कॅमेरा आहे ना माझा वाईट माणसाच्या विरुद्ध माझ्या सुरक्षेसाठी आहे. मी आज मुद्दाम हे बंद करून आलेलं नाहीये, चालू करून आलेलं आहे. मी त्याच्यावर सांगतो ना की काय चुकीचं बोल, तू असं नको बोलू ना कॅमेऱ्यावर चुकीचं. मी काय म्हणतोय, माझं ऐक तरी, माझा काय संबंध आहे का? मी नागरिक म्हणून मी सांगतोय. मी काय म्हणतोय, पहिली गोष्ट म्हणजे तू एक लक्षात घे, तो पत्रकार सोडून दे. मी पत्रकार आहे ते का नाही ते सोडून दे, तू अधिकारी आहे का ते सोडून दे. माणसं आहोत ना आपण इथं काय केसेस करायला आलो का एकमेकांवर? अरे असं मी काय म्हणतो की तुम्ही करताय तसं. जर एखादा माणूस दप्तर दिरंगाई, मी आशा राऊत मॅडम, अरे ऐक ना नाही अजून, अरे माझं बोलतोय मीच त्यांना सांगितलं होतं. कुठलं? की त्या कालच्या माझा शब्द ऐका फक्त मित्रा. जे तुझ्या माझ्यावर नियम आहे, नियम इतका साधा सरळ आहे की तुम्ही लोक अधिकारी म्हणून विसरलेले आहात. आणि आता मग कॅमेरा चालू आहे, मी त्यावर म्हणतो आम्ही तत्वता म्हणजे थेंबर चहा पित नाही, पण प्रेमानं दिलं ना साहेबा 20 पिऊ,
न बघता आलं का लक्षात चला मग बघताय रे मी नाही आणि तुला कुणी यायचं काय आहे नागरिक आहे तो आणि तुला तर मी सांगितलेले काय एक 1.5-2 महिने गप काढ आणि जा घरी गप बस आणि त्याच्यानंतर काय नाही काय व्हायचं ते होईल म्हणजे काय राहिले तुझ्या बाबतीत व्हायचं तुझ्या बाबतीत काय अरे पत्रकार नाही रे तिथं पत्रकार कुठल्या कॅटेगरीचा तिथं सगळं जग तू मला सांगतोयस मग तर तो काय विषय नाहीये रे तो कसं माहितीये का मी आलोय कसं माहितीये का हा एक नागरिक म्हणून मला दोन्ही बाजू टाकायचं ते त्यांना काही करायची परवानगी आहे ते गोपनीय आहे का तुमचं गोपनीय पत्र बाहेर पडतं मीडियाकडे जातं त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या आता आम्ही जर आयुक्तांना सांगितलं आयुक्त विचारतो कुणी सांगितलं आता ह्यांच्यापैकी कुणी जर तुझं नाव सांगितलं तर आयुक्त विचारणार सुद्धा नाही लक्षात आलं का लक्षात आलं का हा तुझ्याकडं मला तुझ्याकडनंच कळालं अरे बाबा मला फोन जाऊ दे मग चला येऊ का सर खोटं बोलतो माझ्या ओपन डायरेक्ट पत्र येते अगदी बरोबर आहे मी काय म्हणतोय मी नाही दिलं तुला काय कॅमेरा चालू आहे म्हणून आणि कॅमेरा चालूवर वेगळे बोलणारी माणसं आहेत ना मला नाही आवडत चला येऊ का माझ्या डायरेक्ट चला येऊ का